आता बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी आनंदाची, कारण पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये सगळ्यांना 1500 रुपये मिळणार आहेत। पात्र लाडकींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। एप्रिल महिना मार्च महिन्याचं बजेट सादरीकरण झाल्यानंतर साधारणपणे एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना एक 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो। त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं, त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा, हा रुटीन असतो, पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं। आणि लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे, तो लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होणार असल्याची माहिती मिळते। लाडक्या बहिणींसाठी ही खरं तर खुश खबरच म्हणावी लागेल। तो हप्ता आहे तो आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच सरकारकडून जमा केला जाणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहता, पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केला जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या खात्यात बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारीचा 1500चा हप्ता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जमा झालेला आहे। मात्र अनेक महिलांना अजूनही फेब्रुवारीचा लाभ मिळालेला नाहीये, कारण त्यांचे अर्ज निकषांनुसार बाद झालेत। योजनेसाठी 2.25 कोटी लाडक्या बहिणी पात्र ठरलेल्या आहेत। सुमारे 71 लाख लाभार्थी या योजनेतून आता बाद झालेले आहेत। ई-केवायसीच्या नंतर ही संख्या 1.76 लाखांवर आलेली आहे। योजनेच्या सुरुवातीला 2.47 लाख लाभार्थी महिला होत्या, मात्र ई-केवायसीच्या प्रक्रियेनंतर अनेक ज्या लाभार्थी महिला आहेत त्या अपात्र ठरलेल्या आहेत, या योजनेतून बाद झालेल्या आहेत। आतापर्यंत 1.5 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आलेले असून त्यांना फेब्रुवारीसह जानेवारीचा हप्ता सुद्धा मिळालेला नाहीये। बातमी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी आणि महत्त्वाची। लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी साठी आणखी मुदतवाढ देण्यात आलेली आहे। ई-केवायसी करत असताना काहींनी चुकीचे ऑप्शन निवडले, काहींनी ई-केवायसी भरून सुद्धा त्यांना काही तांत्रिक बाबींमुळे त्याच्यामध्ये लाभ हा मिळत नव्हता। त्यात काही चुकीचे ई-केवायसीच्या फॉर्ममध्ये ऑप्शन त्यांनी निवडले गेल्यामुळे ती मुदत ही आता या महिन्याच्या कालावधीपर्यंत आम्ही वाढवत आहोत, म्हणजे 30 एप्रिल पर्यंत वाढवण्यात येत आहे। लाडकी बहीण योजना जी आहे ती देखील सुरूच राहील। या योजनेसाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद करण्यात आलेली आहे, परंतु हप्त्यात वाढ झाल्याची घोषणा झालेली नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना अशीच सुरू राहणार आहे व या योजनेकरता आवश्यक ती भरीव तरतूद करण्यात आलेली आहे। महत्त्वपूर्ण घोषणा ही आदरणीय फडणवीस साहेबांनी केली, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना ही त्या ठिकाणी कायमस्वरूपी अशाच पद्धतीनं सुरू राहील, या संदर्भातली त्यांनी घोषणा केली आणि त्यासाठी सुद्धा अधिकाधिक सक्षमपणाने ही योजना पुढच्या कालावधीमध्ये राबवण्यात येईल, या दृष्टिकोनातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय सुनेत्रा काकी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढच्या कालावधीमध्ये राबवू। 2100च्या बाबतचा जो योग्य वेळी निर्णय आहे तो हे महायुतीचं सरकार घेईल, पण मला आपल्या माध्यमातून सुद्धा सांगायचं आहे की 1500चा लाभ हा लाडक्या बहिणींसाठी अशाच पद्धतीनं सुरू ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विभाग म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत। लघु उद्योजकांकडे सुद्धा किंवा छोट्या मोठ्या व्यवसायांकडे सुद्धा ह्या 1500च्या लाभाच्या दर महिन्याच्या माध्यमातून महिलांनी पाऊल उचललेली आहेत आणि आमच्यासाठी अशा अनेक सकारात्मक ज्या केस स्टोरीज आहेत या निश्चितपणाने लक्षात घेऊन पुढच्या कालावधीमध्ये फायनान्शियल लिटरसी ज्याचा उल्लेख किंवा आर्थिक सक्षमता महिलांमध्ये आणणं, ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत, जेणेकरून लखपती दिदी असतील यांचं उद्दिष्ट गेल्या वेळेला 37 लाखाचं होतं। 37 लाख माता भगिनी या लखपती दिदीच्या त्या ह्याच्यामध्ये लाभ घेत आहेत, म्हणजे वार्षिक त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या पुढे जात आहे। त्याच पद्धतीनं यंदाच्या याच्यासाठी 25 लाखाचं उद्दिष्ट हे ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे एका बाजूला लखपती दिदी आणि एका बाजूला लाडकी बहीण योजना अशा पद्धतीनं सुरू असताना हे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उचललेलं हे अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून आहे। सरकार आल्यानंतर आपण
सरकार हे आमचं 5 वर्ष आहे, त्याच्यानंतरचे पुढचे 5 वर्ष निश्चितपणाने महाराष्ट्र राज्याची ही जनता महायुतीच्या सरकारला निवडेल याबाबत काही शंका नाही. आत्ता आपण जी घोषणा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आज अर्थसंकल्प मांडत असताना केली आहे की अनेकांना वाटायचं की निवडणुकीनंतर ही योजनाच बंद होईल, पण आज निवडणूक होऊन 1.5 वर्षाचा कालावधी झालेला आहे. आजही योजना यशस्वीरित्या सुरू आहे. आज अर्थसंकल्पामध्ये त्यांनी उल्लेख केला की पुढेही ही योजना अशाच पद्धतीनं आम्ही सुरू ठेवणार. त्याच्यामुळे शंका कुशंका हे घेण्याचं काम विरोधकांनी आधीसुद्धा केलं. ज्या वेळेला ही योजना आदरणीय दादांनी 28 जून 2024 रोजी आणली त्यावेळेला कोर्टात जाण्याचं कामसुद्धा काहींच्या माध्यमातून झालं. हा लाभ कधी आपल्याला मिळणारच नाही असाही अपप्रचार झाला. त्याच्यामुळे कुठल्याही अपप्रचाराला बळी न पडता लाडक्या बहिणींसाठी हा लाभ हा कायमस्वरूपी महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून सुरू राहील ही हमी आज पुन्हा एकदा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी दिले. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज दिलेली आहे. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, कायमस्वरूपी 1500 रुपयाचा लाभ त्यांचा चालूच राहणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासोबत 21 रुपयाबद्दलचा देखील निर्णय घेतला जाणार आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, सध्या तुम्ही या ठिकाणी तुमचा फेब्रुवारी महिन्याचा जो स्थगित हप्ता राहिलेला आहे त्याची वाट पाहत असाल तर बघा, आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. स्वतः महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली असून तुमच्या खात्यात पैसे आलेत की नाही तुम्हाला तपासायचे आले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी नक्की सांगायचं आहे. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सध्या जमा होतोय तो एप्रिल महिन्यामध्ये या ठिकाणी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली होती. तर तुमचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झालाय की नाही कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी कमेंट करून नक्की सांगा. बघा, आता त्याच्यानंतर या ठिकाणी तुमचे पैसे जर जमा झालेले असतील तर तुमचा हा मार्च महिन्याचा राहिलेला थकीत हप्ता देखील तुम्हाला लवकरच आता भेटणार आहे. मागच्या आपण 7-8 महिन्यापासून जर बघितलं त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा होत नाहीत. हे जे पैसे आहेत पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सध्या जमा होताना दिसतात. परंतु सध्या एप्रिल महिना चालू आहे, परंतु या महिन्यामध्ये मार्च महिन्याच्या या पहिल्या आठवड्यामध्ये अजून पण पैसे जे आहेत ते जमा झालेले नाहीयेत. तर एप्रिल आणि मार्चचा मग दोन्ही हप्ते एकत्रित तुम्हाला 3000 रुपये भेटण्याची शक्यता देखील आहे. परंतु फक्त मग मार्च महिन्याचाच हप्ता जर जमा होणार असेल तर तुम्हाला 1500 रुपये भेटतील. तर हे पैसे नेमके कधीपर्यंत येऊ शकतात त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मार्च आणि एप्रिलचे हप्ते एकत्रित मिळण्याची शक्यता असून महिलांना 3000 रुपये भेटू शकतात. लाडक्या बहिणींचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता या ठिकाणी जर एकत्रित भेटला तर तुम्हाला 2 हप्ते म्हणजे 3000 रुपये भेटू शकतात. मात्र या ठिकाणी जर फक्त मार्च महिन्याचाच हप्ता जर तुम्हाला भेटणार असेल तर तुम्हाला हा एप्रिलच्या या महिन्यामध्ये कधीही वाटप होऊ शकतो, कारण की अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे पुढील या ठिकाणी वर्षाची. म्हणजेच या ठिकाणी एप्रिल महिन्यापासूनची या ठिकाणी तरतूद झाल्यामुळे आता पैसे तुम्हाला वेळेवरती भेटू शकतात, फार उशीर होणार नाही. तर बघा, महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांमध्ये लोकप्रिय ठरलेली असली तरी गेल्या काही महिन्यांपासून हप्त्याची या ठिकाणी विलंबतेने वाटप आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. फेब्रुवारीपर्यंतचे हप्ते जमा झाले असले तरी मार्चचा 1500 रुपयांचा हप्ता अद्याप खात्यात आलेला नाही. तर ही ई-केवायसी प्रक्रियेसाठी लाडक्या बहिणींना गुड न्यूज दिलेली आहे. ती म्हणजे 30 एप्रिल पर्यंत अजून लाडक्या बहिणींना या ठिकाणी ई-केवायसी मध्ये सध्या दुरुस्ती करता येणार आहे असं स्वतः राज्याचे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या ठिकाणी ट्विट करून या संदर्भातली माहिती देखील दिली. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.